नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। अनेक जण आम्हाला अंधभक्त चिडवत असतात, म्हणून मी म्हटलं अंधभक्त आहे याचा मला गर्व आहे। तो काय कशासाठी आपण सविस्तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या जे लोक अंधभक्त म्हणून आपल्याला चिडवतात ना, हे चमचे बिमचे, या चमच्यांना मला काही उत्तर आणि काही प्रश्न विचारायचे आहेत, म्हणून हा खास व्हिडिओ यांच्यासाठी। आम्हाला भाजप भक्त अरे आम्ही कुठल्या भिक्षाचे नाही आहे, आम्ही अंधभक्त आहोत श्रीरामांचे, आम्ही अंधभक्त आहोत हनुमानांचे, महाकालांचे आम्ही त्यांचे अंधभक्त आहोत, आम्ही छत्रपती शिवरायांचे अंधभक्त आहोत, आम्ही सनातन धर्माचे अंधभक्त आहोत। आता जे काही पाकिस्तानमध्ये युद्ध आणि पाकिस्तानसोबत जे काही युद्धजन्य परिस्थिती सगळी उभी राहिली ना, किंवा देशामध्ये नरेंद्र मोदी निवडून आल्यापासूनची आज तागायत ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या सगळ्या घटना पाहता मला गर्व वाटतो की मी अंधभक्त आहे आणि मी नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे। याचा मला अभिमान वाटतो, गर्व आहे मला या सगळ्या गोष्टीचा। नरेंद्र मोदी 2014ला आले, पहिलंच त्यांनी काम कुठलं केलं असेल तर ती नोटबंदी केलं। तुम्हाला सविस्तर छोट्या छोट्या काही घटना सुटतील, काही मी जेवढ्या आठवतात तेवढं सांगतो। नोटबंदी का केली? कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशातून जाणारा काळा पैसा आणि बाहेरच्या या खास करून हे जे कट्टरतावादी आहेत, हे जे कोणी आतंकवादी आहेत, यांच्या चलनामध्ये आलेल्या खोट्या नोटा ज्या भारतभर सगळ्या फिरत होत्या, याच्यावरती हे लष्कर सगळा पैसा कमवत होतं। 370 हटलं नव्हतं, तिथं नोटा बिटांचा सगळा काळा बाजार चालायचा इंडियन पैशांचा, तो सगळा या नोटबंदीनं बंद करून टाकला। आतंकवाद्याचा अर्ध कंबरडं इथं मोडलं। छत्रपतींचा गनिमी कावा असा खेळावा लागतो, जिथून म्हणजे आपण म्हणतो ना की जिथून रसद पुरवली जाते ती रसदच छाटली तर सैन्य कितीही ताकदवान असलं तरी ते जास्त काळ लढू शकत नाही। नरेंद्र मोदींनी पहिलं हे केलं, पहिली नोटबंदी। आपल्या लोकांना त्या थोड्याशा रांगा लावायला लागल्या की आपले सगळे वळवळ करायला लागले। बघा गरिबांना कसं नरेंद्र मोदीने ताटकळत ठेवलं। अरे बाबांनो, तुमच्याच सुरक्षेसाठी, तुमच्याच भविष्यासाठी होतं, तुमच्याच सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी होतं। थोडासा त्रास देशासाठी सहन केला तर फरक काय पडतो? आम्हाला सगळ्या काँग्रेसी लोकांनी आयतं करून ठेवलं आहे। आम्हाला म्हणजे हे अत्यंत सेक्युलरवादी हे राजकारणामध्ये अत्यंत हुशार असतात, त्यांना माहिती असतं कुठं काय कधी कसं बोलायचं आणि कसं लोकांना डायव्हर्ट करायचं। ती पहिली गोष्ट झाली। त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट नरेंद्र मोदींनी काय केली असेल, 370 हटवलं। 370 म्हणजे आपल्याला काय खेळ वाटला का? आज जे लष्कर छाती ठोकपणे या पाकिस्तानच्या समोर उभं राहून लढतंय ना, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिथलं 370 कलम हटवलं। हे माहिती आपल्याला 370मध्ये आपल्या भारतीय जवानांची काय अवस्था होती, तिथल्या आपल्या स्थानिक आणि पोलीस तिथले जे होते त्यांना ही सगळी लोकं, हे आतंकवादीच, हे सगळे स्थानिक, ही सगळी लोकं दगडफेक काय करायची, जवानांवरती गोळीबारी काय करायची, सगळे वाटोळ करून टाकलं होतं त्या काश्मीरचं। आज 370 हटल्यानंतर जेव्हा भारताच्या आधिपत्याखाली हा सगळा प्रदेश आला, तेव्हा केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून तिथली सुरक्षा वाढवली, तिथल्या लोकांचं मनपरिवर्तन केलं। ज्या हातामध्ये दगड होता, जे आतंकवादी यांना पैसे देऊन दगड फेकायला लावायचे, तिथल्या लोकांना रोजगार निर्मिती करून दिली, शिक्षणाचं महत्त्व कळलं। आज म्हणजे त्या लाल चौकामध्ये एकेकाळी पाकिस्तानचा झेंडा दिसायचा, नुसता दगडफेक जाळपोळ व्हायची, आज तिथे तिरंगा अगदी मान उंचावून तिरंगा उभा आहे। हे कार्य नरेंद्र मोदींनी 370 हटवून केलं आहे। त्याच्यानंतर 500 वर्ष या भूमीची ओळख असणारे आमचे श्रीराम एका टेंटमध्ये राहिले। कित्येक जुलमी अन्याय अत्याचारांनी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले, त्या सगळ्या गोष्टींवरती तिथली मशीद उभी राहिली, तिथल्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। त्या 500 वर्षाचा अंधकार जसा छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी 400 वर्षाचा अंधकार स्वतः जन्म घेऊन दूर केला, का नाही आम्ही या श्रीरामांच्या भूमीचं सगळं योगदान आणि सगळ्या गोष्टी या नरेंद्र मोदी आणि या भारतीय जनता पार्टीची किंवा जे सत्तेत सरकार होतं त्यांना द्यायला काय हरकत आहे? 500 वर्ष आम्ही आमच्या देवाला, आमच्या श्रीराम प्रभूंना आम्ही टेंटमध्ये पाहतो, त्यांचा विषयी तिकडे कोणाचं लक्ष नाही, हे आम्ही सगळ्या गोष्टी पाहतो। आणि आज दिमाखात आमचं राम मंदिर उभं आहे आणि संपूर्ण जगाला सांगून देतं की आमच्या देशाची ओळख नक्की काय आहे आणि कोणतीही हिंसा न होता हे करणारा एकमेव राजकारणी। या काँग्रेसनं जर करायचं असतं ना, तर आधी दंगली पेटवल्या असत्या आणि नंतर मंदिर बांधून त्याच्या बाजूला मोठी मशीद उभी करून सांगितलं असतं की बघा आम्ही कसं केलं। पण नरेंद्र मोदींनी ते केलं नाही, हे करून दाखवलं, म्हणून त्यांना आम्ही मानतो। हे CAA असो, NRC असो, हे UCC असो, समान नागरी कायदा असो, ते बाकी सगळे NRC, या सगळ्या गोष्टी असो, या किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला आज कळालं की हे किती महत्त्वाचं आहे देशामध्ये। काँग्रेसच्या काळामध्ये आपल्या कानावर कधी येऊच दिलं नाही, कधी सांगितलंच नाही, कधी आम्हाला काही समजूच दिलं नाही। या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींनी त्यांचं सरकार जे काही करतं आहे आणि ज्या काही केल्या आहेत, अजून काही येणाऱ्या काळात होतील, त्याच्यासाठी देशभक्त म्हणून आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। मग हे जे अंधभक्त म्हणून आम्हाला चिडवतात ना, त्यांनी चिडवावं, त्यांना काही बोलावं, त्या आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे।
या चमच्यांनी काय उपटली ते आम्हाला काय माहीत नाही का इतक्या वर्षामध्ये? हे जे बोलत आहे ते त्यांच्यानी काय केलं ते आम्हाला माहीत नाही का, काय केलं आणि काय नाही ते? आज मला गर्व ह्या गोष्टीचा वाटतो की आता आमच्या सैन्याला, आमच्या भारतीय लष्कराला विचार करावा लागत नाही की मी पुढे गोळी चालवू की नको. पहिल्या काळामध्ये पहिला दिल्लीला फोन जायचा, मग तिथून इथं सगळ्या गोष्टी करता करता तिथं हजारो सैनिक मारले जायचे, त्यांचे निष्पाप बळी गेले जायचे. आज नाही. आज एक भारतीय जवान मेला तर समोरचे 100 मारले जातात. ही जिद्द आणि हा स्वाभिमान आज नरेंद्र मोदींमुळेच आला आहे, हे मी छाती ठोकपणे सांगतो. ज्या भारताला कधीतरी कचऱ्याचा डब्बा समजलं जायचं, हे बाकीचे विदेशी लोक आज तीच लोक भारताला एक चांगला तगडा दोस्त म्हणून समजतात. आज तेच भारतावर उपजीविका करायला येतात. आज जगामध्ये भारताची प्रतिमा इतकी उंचावली आहे की सगळे देश, म्हणजे अमेरिकन या चीनबीनसाठी तर आपण एकदम चिलट्यासारखे होतो. आज ते देश आपला आदर सत्कार अगदी व्यवस्थित करतात. त्यांना माहिती आहे हा देश कधी ना कधीतरी मोठा होईल. ही प्रतिमा निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. अनेक जण सांगतात की नुसते फिरतात, विमानात जातात, या देशात जातात, चांगली सहल काढले, चांगली सवारी चालले, इतका खर्च तितका खर्च. आज कळलं का? आज जेव्हा युद्धजन्य परिस्थिती आली तेव्हा या जगातला कोणताही देश हे म्हणत नाही आहे भारताचा विरोध आम्ही करतो. सगळी मोठी राष्ट्र भारताच्या सोबत आहेत, तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. हे तुर्की ठरके ते काय देतात नाही, मिसाईल फिसाईल त्यांचं द्या सोडून. ते तुर्की बिर्की कधी नक्षातून संपून टाकतील समजणार नाही. तर त्यांच्या पॉलिटिकल पॉलिसीज असतात त्या सगळ्या सांभाळतात ती लोक. त्यांना माहिती असतं कुठून काय कसं काय केल्यानंतर. पण आज युद्धाची परिस्थिती असताना भारत सक्षमपणे लढतोय आणि हे दाखवून देतोय की आम्ही 24 तासामध्ये अख्खा पाकिस्तान साफ करू. ही ताकद आली कुठून? हे राफेल वगैरे सांगतात, राफेलवरती एवढा घोटाळा झाला, तेवढा घोटाळा झाला. आज इंडियन आर्मी एवढी सशक्त आणि मजबूत आहे की सगळं जग त्याची दखल घेत आहे. हे का निर्माण झालं? नरेंद्र मोदींमुळे निर्माण झालं आहे. पण हेच काँग्रेसी लोक किंवा यांचीच सगळी काय पाकिस्तानसोबत हात मिळवतात आणि कशी विचारसरणी, स्वतः पाकिस्तानमधले रिपोर्टर आणि तिथले नेते आणि तिथली लोक सांगतात. इंडिया बहुत बड़ा मुल्क है और कई हिंदुस्तान के लोग आपके साथ सिंपथाइजर भी हैं. अरुंधति रॉय है, ममता बनर्जी है, कांग्रेस पार्टी है, कम्युनिस्ट पार्टी है, लेफ्ट पार्टीज है, दलित पार्टीज है. हिंदुस्तान सारे लोग तो नहीं मोदी के साथ ना. आज देशामध्ये रस्ते असो, देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर असो, देशातली आमची इंटरनेट सुविधा असो, सोशल मीडिया असो, आमची प्रत्येक गोष्ट आज पारदर्शक आणि इतकी मजबूत बनले, याचं सगळ्यात मोठं श्रेय नरेंद्र मोदींना गेलं पाहिजे. घ्या 2014च्या आधी 1 GB डेटा मिळायला आपल्याला, इंटरनेट नावाची गोष्ट माहीत नव्हती. गावाखेड्यांकडे साधं काय घडलं बाजूच्या गावात ते कळत नव्हतं. आज जगाच्या कानाकोपऱ्यात काय बसलंय, काय होतंय ते आज इथं कळतंय आपल्याला. ही किमया नरेंद्र मोदींनी केली. सोशल मीडियाची ताकद, पॉवर बनवून ठेवली. पॉवर हाऊस हा इंडिया आहे. बाहेरचे सगळी लोक सांगतात की आम्हाला इंडियामध्ये जाऊन आम्हाला तिथल्या लोकांशी इंटरॅक्शन करायचं आहे, आम्हाला तिथली लोकं हवीत. हे का, ही ताकद का उभी राहिली? त्याच्यासाठी लागते स्ट्रॅटजीज, त्याच्यासाठी लागते देशभक्ती. ती नरेंद्र मोदींमध्ये आहे. आज केंद्रातून 1 रुपया आला तर खाली देखील डिजिटल स्वरूपात 1 रुपया त्या माणसापर्यंत पोहोचतोय. एखाद्या कुठल्या स्कीमचा पैसा असेल, 1500 रुपये असतील, काहीही असोत, कितीही दिवस देऊ, 2 महिने देऊ, नाही तर 3 महिने देऊ, अरे पण ते तेवढे पोचत आहेत. 1500 वरती घोषित केले तर खाली तुमच्या अकाउंटला लाडक्या बहिणींच्या 1500 पडत आहेत. ही पारदर्शकता निर्माण झाली. काय मिळत होतं रे काँग्रेसच्या काळामध्ये 2014पर्यंत? काय मिळत होतं? कुठे पैसा कुठं खाल्ला जायचा, किती फेऱ्या मारायला लागायच्या, किती चक्रा मारायला लागायच्या, सगळं डिजिटल झालं आहे. इथं बसून एक कंप्लेंट केली तर अगदी वरपासून सगळी लोकं तुमच्या दारात येतात आणि तुमची कामं करतात. या सगळ्या पारदर्शकतेच्या गोष्टी कुठं ना कुठेतरी देश सुधारवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. म्हणून आम्ही छाती ठोकपणे सांगतो की आम्ही अंधभक्त आहोत. आम्हाला काही हरकत नाही कुणी काही म्हटलं तरी. उलट आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही अंधभक्त आहोत. मोदी भक्त म्हणत नाही मी, अंधभक्त. तुम्ही जे अंधभक्त सांगताय ना, ते आम्ही आहोत. चालेल आम्हाला अंधभक्ती केलेली. आमच्या धर्माची, आमच्या देशाची, आमच्या मातीची आम्ही अंधभक्ती करतो, याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. आणि तो प्रत्येकाला असला पाहिजे. कारण 2014 नंतर खरा देश पालटला आहे आणि तो वेगाने विकासाच्या दिशेने चालतोय. या सगळ्या गोष्टी पाहताना या बाकीच्यांचे नुसती घुसमट होते आतून. हे जळतायत फक्त. यांना काय करून काही, कारण यांची कोणतेच मनसुबे चालत नाहीत. म्हणून हे फक्त अंध म्हणून डिवचायचं काम करतात. पण तुम्ही डिवचू नका, तुम्ही शांत राहा. ही कुत्रं हे अंगावर भुंकत असतं, त्याला दगड मारून त्याला अजून पिसळवायचं नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाजून निघून जायचं आणि आपलं काम आपण करत राहायचं. नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं राहायचं. समान नागरी कायदा या देशामध्ये आला पाहिजे. NRC लागू झाली पाहिजे. त्याच्यानंतर अनेक अशा गोष्टी आहेत ज्या देशाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि तरच आपला देश पुढे जाईल. त्याशिवाय आपला देश पुढे जाणार नाही. त्याच्यासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करणं आपल्या सर्वांचं काम आहे. हिंदू म्हणून एक राहा.
आपला पैसा आपल्या लोकांकडे जाऊ द्या, आपल्या लोकांना हिंदू म्हणून मोठं करा, हीच आपली खरी ताकद आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा.